श्री स्वामी समर्थ। तर आता आपल्याला येणार आहे तो 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या काळामध्ये गुरुचरित्र सप्ताह। तर यामध्ये आपल्याला दत्त जयंती सप्ताह गुरुचरित्राचं पारायण आहे, त्यामुळे तुम्ही अवश्य या पारायणाला बसा। तर हे पारायण का करावे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सगळी माहिती तुम्हाला सांगत आहे। कुठलीही समस्या निवारण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे आपलं गुरुचरित्र पारायण आहे। जसं की आपण सगळे स्वामी समर्थ बंधू भगिनी आपण सेवेकरी आहात स्वामींचे, तर आपल्या संसारामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या अडचणी, त्यावरती आपल्याला मार्ग जर मिळत नसेल, जर कुणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल, खूप उपाय करूनही समस्या जर आपले सुटत नसेल, तर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून पहा आणि खूप छान अनुभव येईल। असं दत्त महाराज आपल्याला प्रत्यक्षात दाखवतात आणि दत्त महाराज आपल्याला प्रत्यक्षात संकटातून वाचवतात। हा खूप जणांचा अनुभव आणि हा सगळ्याला येणारा अनुभव आहे 100%। त्यासाठी आपण गुरुचरित्र पारायण केलंच पाहिजे। जसं की आपली मूळ कुलदेवी कुलदैवत यांना विसरलो, त्यांचा आशीर्वाद नाही मिळत आपल्याला, किंवा कुलदेवी कोपलेली आहे, पितृदोष आहे, आपल्याला अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होतोय आपल्याला, तसेच आपल्याला आपल्या जागेमध्ये दोष आहे, घरामध्ये दोष आहे, वाईट शक्ती आपल्याला त्रास देते, आपलं काही चूक नसतानाही आपलं प्रारब्ध आपल्याला साथ देत नाही किंवा आपल्याला त्रास होतोय, आपल्याला काहीच कळत नाही काय करावं, असं सारखं प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येतंय, तर मग आपण भोंदू लोकांकडे जातो किंवा अनेक तांत्रिक मांत्रिकांकडे जातो। परंतु आपण असे न करता वाईट शक्ती आपल्याला त्रास देते, तर आपण असं न करता आपण सरळ गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे। तर ते गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे दत्त जयंतीचा सप्ताह बसणार आहे 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या काळामध्ये। तर या काळामध्ये तुम्ही अवश्य गुरुचरित्राचं पारायण करा। तुमच्या अनेक समस्या, पितृदोष, नंतर संसारात आलेल्या अनेक समस्या असतात, तर ते आपल्याला निवारण्याचं काम स्वतः गुरुदेव दत्त आणि महाराज यांचं दोघांचं एकच अवतार आहे, ते आपल्याला करत असतात। तर पारायण केल्यामुळे आपल्याला कोणते कोणते फायदे होतात, तर पारायण केल्यामुळे आपल्याला अघोरी शक्तीपासून आपल्याला मुक्ती भेटते, तसेच कनिष्ठ देवता त्रास देत नाही आपल्याला, तसेच संतती आपल्याला मुलांच्या बाबत ज्या समस्या आहेत त्याही आपल्या सुटलेल्या असतात, मानसिक शारीरिक समस्या, तसेच अनेक असाध्य रोग असतात, पती पत्नींमध्ये घटस्फोटापर्यंत काही गोष्टी गेलेल्या असतात, तसेच पितृदोष असतो, या सर्वही त्रासांपासून आपल्याला मुक्तता मिळण्याचं काम हे गुरुचरित्र पारायण करत असतं। तर त्यासाठी आपण अवश्य करा। तर गुरुचरित्र पारायण हे आपण कुठे करायचं, तर मी सांगत आहे, जसं की आपण एकटाच घरी आपण जर पारायणाला बसलो, आपल्या घरी जर आपण पारायणाला बसलो एकटा, तर काय होतं की आपणच एकटा बसलेलो असतो आणि जे काही आपल्याला त्याचं फळ भेटत असतं ते फक्त आपल्याला आपण एकट्याने केल्यामुळेच भेटत असतं। परंतु आपण हेच जर पारायण आपण तुमच्या शेजारी समजा स्वामी समर्थ केंद्र असेल किंवा इतर ठिकाणी सप्ताह बसलेला असेल, त्या ठिकाणी तुम्ही अवश्य जा आणि तिथे जाऊन सामूहिकरित्या तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करा। कारण गुरुचरित्राचं पारायण हे सामूहिकरित्या जर केलं तर त्याचं फळ आपल्याला दुप्पट तिप्पट भेटत असतं। कारण घरात तर आपण एकटाच जण वाचत असतो, परंतु केंद्रामध्ये 100, 200, 300 असे हजारोने लोक बसलेले असतात पारायणाला, तर ते हजारो ग्रंथ आपण आपल्या कानावरती पडत असतात आणि हजारो ग्रंथांचं आपल्याला जे फळ आहे ते आपल्याला भेटत असतं। म्हणजे एकीचं बळ आणि अनेकांचं बळ यात जसा फरक असतो त्याप्रमाणे आपल्याला त्याचं फळ भेटत असतं। आणि गुरुचरित्र करताना कधीही आपण संकल्पयुक्त करायचं आहे, तरच त्याचं फळ आपल्याला चांगल्या प्रमाणात भेटतं। संकल्पयुक्त म्हणजे काय, तर आपल्याला संकल्प करायचा आहे, तो संकल्प असा करायचा आहे की हातावरती आपल्याला पळीभर पाणी घ्यायचं आहे, त्यात 2 तांदळाचे दाणे टाकायचे आणि म्हणायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आणि तुमची जी अडचण आहे ती अडचण सांगायची आहे आणि मी गुरुचरित्राचं पारायण करत आहे, तर त्यासाठी माझी ही इच्छा पूर्ण करा, असं संकल्पयुक्त केलं तर आपली इच्छा खूप लवकर पूर्ण होते असं म्हणतात। तर अशाप्रमाणे आपण जर केंद्रामध्ये, आणि जर नसेलच तुम्हाला कुठं केंद्र उपलब्ध, तर तुम्ही घरीही करू शकतात, त्याचंही फळ तितकंच भेटतं। तर अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्राचं
पारायण करू शकतात. तर गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी आपल्याला नियम अगदी साधे सोपे ते कोणते आहे, तर गुरुचरित्र पारायण करतासाठी शक्यतो आपण समजा गुरुचरित्र हे आपण सप्ताहाच्या वेळेस केलं तरी पण अडचण नाही किंवा इतर दिवशी आपण करू शकतो. तर त्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र करताना शक्यतो शुक्रवारी सुरुवात करायची आहे, कारण शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस मानला जातो, त्यामुळे त्या दिवशी करायचं आहे. आणि गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आपल्याला एक गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचं नैवेद्य खाऊ घालायचं आहे. संध्याकाळच्या वेळेस पारायण वाचणाऱ्या त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे. नंतर गुरुचरित्र पारायण हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करायचं आहे. वाचण्यापूर्वी दररोज आपल्याला दत्त महाराजांच्या फोटोचा किंवा पोथीचा पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ स्वामी समर्थ मंत्र आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणूनच आपल्याला हे पारायणाला सुरुवात करायची आहे. तर त्यात दिलेलं असतं कोणता अध्याय कोणत्या दिवशी वाचायचे, तर त्या पद्धतीने आपण अध्याय बघून वाचन करायचं आहे. तर गुरुचरित्र वाचन हे किती वाजता करायचं, तर शक्यतो हे 3 ते 4 या दरम्यान करण्याचा काळ म्हणजे अगदी चांगला मानला जातो. परंतु आपल्याला इतक्या लवकर उठत नसल्यामुळे आपण 5 ते 7 वाजेपर्यंतही आपण करू शकतो. कारण असं म्हणतात की पहाटे केल्यामुळे साक्षात देव ब्राह्मण हे पृथ्वी तलावरती आलेले असतात. त्यामुळे आपण हे त्यांच्या सानिध्यातच आपलं पारायण होत असतं. त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांचा आशीर्वाद भेटतो. आणि दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण पारायण करायचं नसतं, कारण की हा भिक्षेचा वेळ असतो त्यांचा. त्यामुळे आपण या वेळेत पारायण बंद करायचं आहे. तर गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपण परान्न घ्यायचं नाही. म्हणजे जसं आपली आई असेल किंवा आपली बहीण, आपली पत्नी असेल तर आपण त्यांच्या हातचं खाण्यास हरकत नाही, परंतु दुसऱ्यांच्या स्त्रीच्या हातचं किंवा दुसऱ्या व्यक्तींच्या हातचं, तुम्हाला जर पारायण करते वेळेस जर कुणीच घरात नसेल तर तुम्ही विकतचं आणू शकतात. पैसे देऊन आपण काही खाऊ शकतो, परंतु त्यांनी आपल्याला तसंच दिलेलं आपण अन्न खाऊ शकत नाही. तर गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवायची नाही. नंतर स्वतःच्या हाताने दाढी करायची, दुकानात पण जायचं नाही. तसेच या काळामध्ये चामड्याच्या चपला घालायच्या नाही, तर नायलॉन किंवा रबरी चपला आपण घालायच्या आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण 7 दिवस आपण ब्रह्मचर्य पाळायचं आहे. तर गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की एखादी व्यक्ती मृत झालेली असेल तर आपण त्यांच्या घरी जायचं नाही पारायण होईपर्यंत, किंवा आपल्याच घरीच जर असं घडलेलं असेल तर ते आपली पोथी जी असेल तर ती कुणाकडून तरी आपण वाचून घ्यायची आहे. कारण ते पोथी तशीच सोडून द्यायची नाही, तर आपण दुसऱ्या व्यक्तीकडून वाचून घ्यायची आहे. परंतु वाचण्याच्या वेळेस आपण तिथे गोमूत्र शिंपडायचं आहे. एखाद्याला मासिक धर्मही येऊ शकतो त्याच्यामध्ये, त्यावेळेसही आपण न वाचता ती पोथी तशीच न ठेवता आपण दुसऱ्या व्यक्तीकडून ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे. कारण आपण जर ते अर्धवट ठेवलं तर त्याचं पाप हे खूप प्रमाणात भेटतं आपल्याला. त्यामुळे आपण असा वाईट किंवा असं चुकी करू नये हे पारायण वाचताना. तर सप्ताह काळामध्ये रोज संध्याकाळी व सकाळी गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करायची आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. तर अशा प्रकारे जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटेल. तुम्ही या सप्ताहामध्ये पण करा, किंवा तुम्हाला नाही वेळ तर तुम्ही नंतरही तुम्ही करू शकता. परंतु तुम्ही जर तुमच्याजवळ जर स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पारायण नाही करायला वेळ भेटला, परंतु तुम्ही प्रहराची जी सेवा असते ती प्रहराची सेवा तुम्ही अवश्य करा. कारण पारायणापेक्षा दुप्पट फळ हे आपल्याला प्रहराच्या सेवेमध्ये भेटत असतं. प्रहर म्हणजे काय, तर आपण तिथे गेल्यानंतर तिथे वीणावादन असतं, नंतर आपल्याला माळ जप करणे असेल किंवा आपल्याला स्वामीचरित्र वाचन असतं. हे 3 सेवा असतात. तर त्या 3 पैकी आपण कोणतीही महाराजांच्या समोर अखंड नाम जप यज्ञ चालू असतो, त्यावेळेस आपण कोणतीही तुम्ही एक सेवा करा तर तिचं फळ तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात भेटत असतं. तर अशा प्रकारे तुम्हीही घरी करा, केंद्रात करा, कुठेही करा, पण गुरुचरित्राचं पारायण संकल्पयुक्त करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल. श्री स्वामी समर्थ.